कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, तू कशाला आलीस इथे? अहिल्या मॅडमनी सांगितलंय ना की आता कुठलंच काम करायचं नाही म्हणून। सावित्री आत्या, मला इथं काम करू द्या। तुम्हाला माहित आहे ना, मला आवडतं इथं काम करायला। त्या निमित्तानं मला असं वाटतं की मी माझ्या देवी आईंची सेवा करते। पारू, आता हरीश सर तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालतील, त्यामुळे त्याच्या आधी तुला हे मंगळसूत्र काढावं लागेल। नाही, मी नाही काढणार। मी हे लगीन नाही करणार। सावित्री आता मी हरीश सरांना समज खरं खरं सांगून टाकणार आहे। पारू, अगं काय बोलतेस तू? ते ऐकून तरी घेतील का? ऐकावं लागल त्यांना। पण जर का त्यांनी ऐकून नाही घेतलं ना, तर हळद लागायच्या आधी मला हे घर सोडावं लागल। पारू, काय बोलतेस? आणि कुठे जाणार आहेस तू? कुठं बी जाईल, जिथं वाट दिसेल तिथं जाईल। सावित्री आत्या, मला नाही माहिती पुढं काय होणार आहे। मला हे माहित आहे की पुढं काय करायचं आहे। ह्यो एकच दिवस आहे माझ्याकडं। आजच्या दिवसात आयुष्यभराच्या समध्या आठवणी मला जमा करायच्या। ते नैवेद्य द्या, मी देवघरात जाते। देते। देवा, या साध्या भोळ्या लेकराची अजून किती परीक्षा बघणार आहेस तू? मी म्हणाले होते ना, पारू या घरातून जाईपर्यंत काम करत राहणार। पारू, तुला सांगितलं होतं ना, आता नको करूस हे सगळं। देवी आई, तेवढं सोडून दुसरं काय बी बोला। मला कळतच नाही की मी गेल्यानंतर या देवाऱ्याची सजावट कोण करणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।